संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी ब्रेकिंग न्यूज। आज 10 जून आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे मुसळधार पाऊस पडणार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। सर्वच जिल्ह्याची ताजी आकडेवारी आणि सर्वच जिल्ह्याची ताजी अपडेट। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज विजांसहित गारांसहित सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ती माहिती जाणून घेण्यापूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला जिल्हा कोणता एक कमेंट करा। हवामान अंदाज सांगण्यापूर्वी हे महत्त्वाची माहिती एक तुम्हाला सांगतो, हे ॲप इन्स्टॉल करा। हवामानाचा अंदाज कळणार, पिकाची नासाडी टळणार, हवामानातील बदलामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व तत्पूर्वी काही उपाययोजना करण्यासाठी मेघदूत व महाविस्तार ॲप यासारख्या ॲपचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यास आवश्यक उपाययोजना सुद्धा करता येणार आहे। मित्रांनो, पेरणी असो की कापणी, मळणी, हवामानाचा अंदाज आवश्यक असतो। पेरणीसाठी आवश्यक योग्य वेळ ओळखता येते। काढणी, मळणीच्या वेळी पावसाचा अंदाज, वादळाची पूर्व सूचना मिळते। कीड व रोग नियंत्रणात हवामान बदलाचा विचार करता येतो। अवकाळी पाऊस, वादळी वारा, उघडीप, अतिवृष्टी यासारख्या बदलाची माहिती मिळत असल्याने उपाययोजना करता येते। भारतीय हवामान विभागाचे मेघदूत ॲपवर जिल्ह्याने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जातो। पुढील 5 दिवसाचे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता याची माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो। तर IMD वेबसाईटवर ही महत्त्वाची माहिती। भारतीय हवामान विभागाच्या mausamd.imd.government.in या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांना जिल्ह्याचा पावसाचा अंदाज घेता येतो। शेताच्या सुरक्षेसाठी त्याचा फायदा देखील होतो। मित्रांनो, महाविस्तार ॲपची मदत। महाविस्तार AI हे शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय आहे। शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारने महाविस्तार AI हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप विकसित केलेले आहे। निश्चितच शेतकरी मित्रांनो, हे 2 ॲप आपण डाउनलोड करून स्वतः हवामान अंदाज बघू शकता। आता वळूया मित्रांनो ताज्या हवामान अंदाजाकडे। आज कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस? मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, सोलापूर, धाराशिव, लातूर, इकडं त्या ठिकाणी नांदेड असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, तर या जिल्ह्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। परंतु हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल, भाग बदलत पडेल। तर उर्वरित राहिलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। काही भागात उघडीप बघायला मिळेल। तर मान्सूनच्या वाटचालीसाठी बोलायचं झालं तर आता मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि येत्या 48 तासामध्ये मान्सून बऱ्यापैकी प्रगती करून महाराष्ट्रात चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। धन्यवाद।